आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची बैठक जी आहे ती पार पडते. स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. नाना, आज तुमची बैठक होते, कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा होती? लोकसभा निवडणुकीच्या आणि आमच्या आघाडीच्या जागा वाटपाच्या बाबतचं विशेष करून काँग्रेसने पहिलेही भूमिका स्पष्ट केली की मेरिटच्या आधारावर जागा वाटप व्हावे. त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी आढावा घेतला आणि त्या माध्यमातून आज हायकमांडच्या समोर हे सगळे प्रश्न आम्ही मांडू आणि मला वाटतं की आघाडीमध्ये समन्वयाने जागा वाटप होईल. कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम. साधारणतः किती जागांची काँग्रेसची मागणी असेल? म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा जागांपैकी महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं काही फॉर्म्युला ठरलेला आहे का, किंवा तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे साधारणतः किती जागांची मागणी? अजून ते नाही ना. आम्ही पहिलेच सांगितलं की आम्ही मेरिटच्या आधारावर तिन्ही पक्ष आम्ही बसून निर्णय करू आणि तीच चर्चा आज आहे. आज आमची काँग्रेस पक्षाची आहे, म्हणजे आमच्या आघाडीच्या बाकी दलांची नाही आहे. साधारणतः काँग्रेसची किती जागांवरती लढण्याची तयारी आहे? 48च्या 48 जागांवरती तुमची तयारी असेल काँग्रेसची वैयक्तिक? सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्र म्हटलं तर काँग्रेसचंच महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत. पण त्याच्यामध्येही सुद्धा मेरिटच्या आधारावर निर्णय केले जातील आणि आघाडीमध्ये एकमताने निर्णय करण्याचा एक प्रयत्न केला जाईल. सध्या संपूर्ण देशभरामध्ये फडणवीस असं म्हणतात की मोदींचीच हवा आहे. काही झालं तरी मोदी 2024ला पंतप्रधान होती. मोदींच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी राज्यामध्ये एक सक्षम पर्याय जो आहे तो लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून उभी. कसं आहे की गर्वाचे घर खाली अशा पद्धतीचं एक मन आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि असा गर्व कोणीच करू नये जे आमचे मित्र फडणवीस करतात. हवा कोणाची आहे हे जनता ठरवतं आणि गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदीजींनी संविधानिक आणि लोकशाही व्यवस्थेचं काय सत्यानाश केलं हे देशाच्या लोकांना माहिती आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकरी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, चालूच आहे. शेतकऱ्यांच्या आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की वर्षभरापासून कांदा शेतकरी आंदोलन करत आहे, कापूस उत्पादक शेतकरी करत आहे, धान उत्पादक शेतकरी करत आहे. मग कोण शेतकऱ्यामध्ये रोज आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे. कामगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. आज आपण पाहिलं की अधिवेशना काळामध्ये कामगार कुठल्या ना कुठल्या कारणानं त्या ठिकाणी जळून खाक होत होतं आणि पाहिलेत. काही ठिकाणी तुकडे तुकडे झालेत. सरकारला काही जनतेच्या भावनेशी घेणं देणं नाही आणि म्हणून ते हवा आहे असं सांगतात. ते बरोबर हवेबरोबरच ते बाहेर निघून जातील. लोकशाही आहे, चांगले चांगले आलेत आणि चांगले चांगले केलेत. जे लोकांसाठी कामच केलं नाही आणि फक्त जुमलेबाजी करत राहिलेत, आता त्यांची हवा असेल असं ते म्हणतात, तर ठीक आहे. जनतेचा कौल आखरी जेव्हा येईल तेव्हा कळेल. महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काय चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं? बिलकुल आघाडी सगळ्यात जास्त जागा, जवळपास जे काही सर्वे आता आले त्याच्यापेक्षा जास्त जागा, जवळपास महाराष्ट्रामध्ये 35 ते 40च्या याच्यामध्ये आघाडीच्या जागा आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. काल काँग्रेसची नागपुरामध्ये सभा झाली, त्याला राहुल गांधी आलेले होते. फडणवीस असं म्हणतात की ही काँग्रेसची सूक्ष्म रॅली होती. म्हणजे त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की ही सूक्ष्म रॅली होती आणि राहुल गांधींचं भाषण ऐकण्याची मनस्थिती जी आहे ती काँग्रेस कार्यकर्त्यांची नव्हती. राहुल गांधींनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये राजघराण्याचा अपमान जो आहे तो राहुल गांधींनी केला. असं आहे, त्यांना काय कळतं मला माहिती नाही. आता लाखोच्या तादात त्या ठिकाणी लोक आलीत, नागपुरात आलीत. स्वाभाविक आहे, त्यांना नागपुरात ही सभा झाली तर स्वाभाविक आहे की त्यांच्या मनातली जे काही दुःख होतं ते कळलं, त्याच्यातून कळत आहे. लाखो लोकांना ते सूक्ष्म म्हणतात आहेत. तर त्याच्यामुळे आणि हे काही लोक पैसे देऊन आणली नव्हती. आत्ता आपण अनेक ठिकाणी व्हिडिओज पाहतो व्हायरल होतात की मोदींच्या सभेंना पैसे देऊन लोक आणावं लागतात, नाही तर कर्मचारी आणावं लागतात.
इथं कर्मचारी आणली नव्हती, इथं पैसे देऊन आणली लोक नव्हती, आणि मीडियाचाच आकडा लाखोचा आहे. तर त्या लाखोला हे सुषमा म्हणत असतील तर मग, आणि गृहमंत्री आहेत ते, त्यामुळे पोलिसांनी आकडा त्यांना 5 लाखाचा दिला, ते 5 लाखाला हे सुषमा सांगतात. तर मग नाईलाज आहे आपला, त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया द्यावी ही मनातली जे भीती असते त्याच्यातलं ते वक्तव्य आहे. आणि राहिलं राजघराण्यातला प्रश्न, राहुलजींनी चुकीचं काय म्हणालेत. जी राजघराणे इंग्रजाशी जुडलेली होती, असे 5-10 घराणे देशामध्ये होतीत. ते देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी ते देशातून ते राजघराणेबाजी जात नव्हती, त्याच्याबद्दलचा उल्लेख केला. तर यांचे नाते राजघराण्याशी जोडलेले, जे इंग्रजाशी ज्यांचे नाते होते त्यांच्याशी या BJPचे नाते जोडलेले आहेत. स्वाभाविक आहे, त्यांना त्यांचा अपमान झाला तर ते सहन होणार नाही. इंग्रजाच्या सोबती असलेली जेवढी राजघराणे त्या काळात होती, स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतरसुद्धा त्यांचे यांचे नाते आहेत. मी म्हणणार नाही की यांचं इंग्रजाशी नातं आहे म्हणून, पण जे राजघराणे होते ते इतिहास आमच्या मित्राला माहीत नसेल तर दुर्भाग्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी अजित पवार असं म्हणतात की जीवाचं रान करायचं, कार्यकर्त्यांनी कामाला लागायचं. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचा दौरा करणार आहेत, फडणवीस आता सातत्यानं फिरणार आहेत. मोदींसाठी हे सगळं आता महाराष्ट्रामध्ये केलं जाणार. बिलकुल त्यांनी केलं पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात लोकशाही मानतो आहे. त्यांनी फिरावं, फक्त निवडणुका एकदा जाहीर करून टाका म्हणा त्यांना, मग फिरा. आता तर सगळे अधिकारी वगैरे सगळ्यांचा वापर केला जातो. आता ते सरकार आपल्या दारीमध्ये कसे आशा वर्कर आणल्या जातात, कशा अंगणवाडीच्या महिला आणल्या जातात, भगिनी आणल्या जातात, आणि कसं ते ग्रामपंचायतला सांगून ते आणतात, तशी लोक जमा करतात. त्यांना म्हणा फक्त निवडणुका लागू द्या, आचारसंहिता लागू द्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या ना म्हणा पहिले, त्याचं मग तुम्हाला समजेल काय हवं आहे तुमची. त्याच्यामुळे त्यांना काय पैशाच्या भरोशा, भ्रष्टाचारांनी कमवलेला, महाराष्ट्राला लुटलेल्या पैशाची आता ते त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा पण पैशाने नाही. लोकांना तुम्ही जे पद्धतीनं त्रास दिला महाराष्ट्रात, तेव्हा महाराष्ट्राची जनता यांना मताच्या रूपाने उत्तर देतील, तुम्ही बघून घ्या. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर OBC आरक्षणाचा प्रश्न आहे. सरकार मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ आज मुंबईमध्ये गेलं आहे, ते परत 20 तारखेपासून आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत. राज्य सरकार हा प्रश्न सोडवण्यात कुठंतरी कमी पडते. सरकार प्रायोजित हे आहे, त्याच्यामुळे त्यांनी जाळ टाकलेला आहे, त्या जाळात स्वतःच सरकार, आणि हे BJP प्रणित आहे. समाजामध्ये भांडणं लावणं हे BJPचं पहिल्यापासूनच काम राहिलेलं आहे. त्याच्यातला हा प्रयोग आहे. पण हे महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्रामध्ये या विभाजनाला लोक उत्तर देतील. ह्या महाराष्ट्र आहे, आम्ही सगळे एक आहोत. आणि शाहू महाराजांच्या आरक्षण नीतीलाच आम्ही मान्य करू. आणि आम्ही जी काँग्रेस पक्षाने, काल पण राहुलजींनी ते सांगितले की जातीनिहाय जनगणना करा, हे सगळे प्रश्न त्याच्यातून सुटतात. हाच फॉर्म्युला त्याच्यामध्ये आहे. पण हे ज्या पद्धतीनं एकेकोरीपणाने हे सगळं करतात आहे, त्याचं उत्तर जनता देणार आहे. त्याच्यामुळे यांच्याबरोबर ना मराठा राहणार आहेत, ना OBC राहणार आहेत. आणि ज्या पद्धतीने हे लोक आपसामध्ये वाद करून, निर्माण करून एक विभाजनाची नीती महाराष्ट्राच्या जनतेमध्ये करताय, याचे परिणाम भाजपला आणि या सरकारला भोगावं लागतं. शेवटचा प्रश्न, काल काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात जी आहे ती विदर्भातून झाली. आगामी लोकसभा निवडणुकांचा रणशिंग तर तुम्ही काल फुंकले, मात्र इंडिया आघाडीचं सरकार जे आहे ते परत एकदा देशामध्ये येईल. बिलकुल 100% येईल. आत्ताचं जे सध्याचं मोदींचं सरकार आहे, BJPचं सरकार आहे, हे आता देशाच्या पातळीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे स्पष्ट या देशाच्या माध्यमातून आणि जनतेच्या आशीर्वादाने आपल्याला कळेल. आपण पाहतोय की येत्या निवडणुकीमध्ये जनतेच्या माध्यमातून कौल कोणाकडे आहे ही कळेल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विनोद सेमी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.